झी 24 तास एक पाऊल पुढे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन कोलमडून गेलेलं आहे। पुरामुळे 1000 घरांची पडझड झाली आहे आणि त्यामुळे असंख्य कुटुंब उघड्यावर आली आहेत। अनेक ठिकाणी पूल खचल्यामुळे आणि रस्ते उखडल्यामुळे अनेक गावांशी संपर्क तुटलाय। प्रशासनाच्या मदतीअभावी लोकांचे अक्षरशः हाल होत आहेत। जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनाच पुराच्या पाण्याचा तडाखा बसलाय आणि त्यामुळे प्रशासन उडालाय आणि हजारो लोक शाळा आणि समाज मंदिराच्या आश्रयाला आलेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सामाजिक संघटनांनी मदत कार्य सुरू केलं असलं तरी प्रशासनाकडून कुठलीही मदत होताना दिसत नाही आणि त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये प्रचंड रोष आहे। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसामुळे जनजीवन पूर्णपणे कोलमडलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर सामाजिक संघटना मदतीला धावून आल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळत नाही, त्यामुळे रोष व्यक्त होतोय। एवढ्या पाण्यातून आम्हाला काढलं, खायला सुद्धा काही नाही, अंगाला कपडा नाही, बेवार आहे आम्ही। बकऱ्या ढोरं गाई सगळे आमचे कुठं सोडून दिले आम्हाला पता नाही। आमच्यापर्यंत आजपर्यंत कोणी आलं नाही। साहेब लोक येऊन पाहून जाऊ लागले आमच्या घर, काहीच नाही देऊ लागले। कुडाचे घर आहे आमचे, काहीच नाही आम्हाला। झी 24 तास एक पाऊल पुढे।